मुसळधार पाऊस आणि कठीण भौगोलिक परिस्थितीमध्ये सुद्धा हा प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आलाय। या प्रकल्पाचं आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे लोणावळा तलावाच्या 182 मीटरच्या खालून हा रस्ता गेलेला आहे। हा प्रकल्प पूर्ण करणं म्हणजे एक मोठं आव्हानच सध्या प्रशासनासमोर होतं। मात्र महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळानं हे मोठं आव्हान स्वीकारून प्रकल्प पूर्णत्वास नेल्याचं सांगण्यात येते आणि त्याचं विशेष कौतुकास्पद सुद्धा आहे। मिसिंग लिंक प्रकल्प सुरू झाल्यानंतर टोलमध्ये सुद्धा कोणतीच वाढ होणार नाहीये। मी पुन्हा एकदा जाणार माझा सहकारी शुभम उमाळेकडे। शुभम, सिद्धेश, आपण बघू शकतो या ठिकाणी मिसिंग लिंकचं उद्घाटन झालेलं आहे आणि अशामध्येच आता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः मिसिंग लिंकचा सेल्फ ड्राईव्ह करत जो आहे तो दौरा घेणार आहे। थेट दृश्य बघू शकतो आणि त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील गाडीमध्ये बसलेले आहेत। स्वतः गेअर जो आहे, स्वतः ग्रिप जी आहे, स्टेअरिंग व्हील जी आहे ते मुख्यमंत्री यांच्या हातात आहे आणि अर्थातच सर्व जे प्रमुख पाहुणे या ठिकाणी आलेले आहेत ते थेट मिसिंग लिंकचा दौरा करण्यासाठी आता या ठिकाणावरनं रवाना होताना आपल्याला दिसून येणार आहेत। बघू शकतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या ठिकाणी बसलेले आहेत। सीएम सर, कसं वाटतं मी कालच सांगितलं ही आमची फॅमिली आहे। आता आम्ही चाललो आहे पुढे तुमच्याशी बोलू, आता उद्घाटनानंतर बोलू। बघू शकतो सिद्धेश, एक्सक्लुसिव्ह मुलाखत सीएम यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आपण घेतलेली आहे। त्यांनी सांगितलेलं आहे मी आता ड्राईव्ह करतो आहे आणि थेट स्टेअरिंग त्यांच्या हातात आहे। त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील आपल्याला बसले दिसून येत आहेत। MSRDCचे अधिकारी आहेत या ठिकाणी, खासदार तटकरे आहेत, असे अनेक मोठे मान्यवर जे आहेत ते या ठिकाणावरनं आता थेटरित्या जे आपण पाहतोय की आता सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या स्वतः ड्राईव्ह करत या मिसिंग लिंक प्रकल्पाची पाहणी करणार आहेत। उद्घाटन सुद्धा झालेलं आहे, त्यामुळे आपण पाहतोय की सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासह अनेक मंत्री सुद्धा एकाच गाडीमधून या मिसिंग लिंकची पाहणी करतायत। स्वतः मुख्यमंत्री ड्रायव्हिंग सीटवरती बसलेले आहेत। मिसिंग लिंक हा जगातला सगळ्यात रुंद बोगदा सुद्धा तयार करण्यात आलेला आहे। हा मार्ग लोणावळा लेकच्या खाली 1000 फूट असणार आहे। सर्वात ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी या मिसिंग लिंक मध्ये वापरण्यात आलेली आहे आणि त्यानंतर हा तयार झालाय। त्यामुळे नेहमीपेक्षा जो तुम्हाला वेळ लागत होता एक्सप्रेसवेनं त्या वेळेपेक्षा मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरून हा प्रवास केवळ अर्धा तासांपासून कमी होणार आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवे पर्यायी रस्ता हा लवकरच तयार सुद्धा होणार आहे आणि हा प्रकल्प 2019 मध्ये सुरू सुद्धा करण्यात आला होता। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरचं मिसिंग लिंकमुळे, या प्रकल्पामुळे जवळपास 6 किलोमीटरनं अंतर प्रवाशांचं कमी होणार आहे। या मिसिंग लिंक प्रकल्पामध्ये खोपोली एक्झिट पासून लोणावळ्यापर्यंत